नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण उपवासाची नवी कोरी रेसिपी बघणार आहे। त्यासाठी मी हे पाव किलो राजगिरे स्वच्छ निवडून उन्हात वाळवून घेतलेले आहेत। त्याचा आपण पहिल्यांदा आता लाह्या भाजून घेऊया। बघा, लाह्या भाजण्यासाठी मी हे पातेलं गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे। तुम्ही जर कढई किंवा तवा ठेवला तर त्यातनं लाह्या बाहेर उडतात, म्हणून शक्यतो पातेल्याचाच वापर करा। आता त्यामध्ये हे असे मुठमुठभर राजगिरे टाकून आपण लाह्या भाजून घ्यायचे आहेत। त्या लाह्या भाजण्यासाठी मी ह्या जात्यावर जेव्हा आपण दळण दळतो तेव्हा जात्यातलं पीठ काढायला वापरला जाणारा हा पिठाचा झाडू आहे, त्याचा वापर केलेला आहे। बघा, छान कशा लाह्या उठायला लागलेल्या आहेत। आता अशा करून मी सगळ्या लाह्या भाजून घेते। बघा, तुम्हाला हव्या असतील तेवढ्या लाह्या भाजून घ्या। बघा, आता ह्या सगळ्या लाह्या मी अशा भाजून घेतलेल्या आहेत। ह्या आता आपण सुपात घेऊन घोळून घ्यायचे आहेत, कारण ह्यामध्ये न फुटलेले राजगिरे राहिलेले असतात, ते काढून टाकायचे आहेत। त्यासाठी हे छोट्या सुपात घेऊन मी घोळून फक्त लाह्या अशा त्या पुढं काढून घेणार आहे। बघा, आता हे सुपातनं घोळून घेतल्यानंतर ह्या लाह्या मी चांगल्या घेतलेल्या आहेत। जवळजवळ 90% लाह्या आपल्या भाजलेल्या आहेत। हे एवढेशे राजगिरे राहिलेत, पण हे जर तुम्ही टाकले तरी भाजलेच असतात, चालतं, पण हे करपलेले असतात, त्यामुळे आपल्या पिठाला करपट वास येतो, म्हणून हे आपण आता काढून टाकायचे आहेत। राजगिऱ्याच्या लाह्या मिक्सरच्या भांड्यात घालून यात आपण बारीक करून घ्यायचे आहेत। बघा, आता ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून लाह्यांचं असं पीठ करून घेतलेलं आहे। आता पीठ मी हे एका डब्यात काढून घेते। बघा, आता हे पीठ मी असं डब्यात काढून घेतलेलं आहे। या पिठाचं काय करायचं ते आता आपण बघूया। तर ह्या लाही पिठाचा आपण पोटभरीचा फराळ म्हणून उल्लेख करू शकतो। हे आता एका बाउलमध्ये मी ताक घेतले आणि एका बाउलमध्ये दूध घेतलेलं आहे। आता ताकामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे गूळ टाकून घ्यायचा आहे आणि दुधामध्ये आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे। आता मी गूळ पण 1 चमचा आणि साखर पण 1 चमचा टाकलेली आहे। दोन्हीमध्ये थोडी थोडी वेलची पूड टाकून घेऊया। हे फराळाचं लाही पीठ कसं तयार करायचं ते आपण बघायला लागलेलं आहे। आता तुमच्याकडे जर उपवासाला तिखट मीठ खात असतील तर ह्या गुळाचा पदार्थ आहे, म्हणून त्याची चव वाढवण्यासाठी 1 चिमटभर मीठ टाकणार आहे। आता हे गूळ आणि साखर अशी चांगली विरघळून घ्या। बघा, आता ताकामधला गूळ पण चांगला विरघळलेला आहे। आता हे दुधामधली साखर पण अशी चांगली आपण विरघळून घेऊया। उपवासाचा पोटभरीचा पदार्थ तर आहेच, आणि राजगिऱ्यामुळे काय होतं, आपली हाडं मजबूत होतात। राजगिरा कसा पचायला हलका आणि करायला सोपा, त्यामुळे रक्तातली साखर पण कंट्रोल होते। इम्युनिटी वाढवणारा, पोट साफायला मदत करणारा असा राजगिरा उपवासाला तुम्ही खाऊ शकता। आता ह्यामध्ये आपण हे लाह्यांचं पीठ करून घेतलेलं ते टाकायचं आहे। आता हे बघत बघत टाका, कारण हे जर जास्त झालं तर हे लगेच घट्ट होतं। आता दोन्ही बाउलमध्ये मी 2-2 चमचे टाकून घेतलेलं आहे आणि हे आता चांगलं असं मिक्स करून घ्या। बघा, करायला तर किती सोपं आहे। बघा, लाह्या भाजल्या, बारीक केल्या, ताक गूळ घेतलं, त्यात टाकल्या आणि दूध साखरेत टाकल्या। किती सोपा पदार्थ आहे आणि उपवासाला चालणारा, सगळ्यांना आवडणारा असा हा। बघा, आता हे गुळाचं लाही पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता हे साखरेचं लाही पीठ आपण असंच मिक्स करून घेऊया। बघा, आता हे असं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। बघा मैत्रिणींनो, माझी ही लाही पिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।